रेव्हेंजर्स गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी सगळ्यांनाच हा प्रश्न पडला आहे की शहरावर आक्रमण केलेल्या या विशालकाय राक्षसांना कसे थांबवायचे। हे अवाढव्य आकाराचे राक्षस त्यांच्या मोठ्या पायांनी शहराचा विनाश करीत आहेत आणि त्यांना आटोक्यात आणणे असंभव वाटत आहे। हिंदू रेव्हेंजर्सची टीम लीडर गीताने तिच्या एका जुन्या साथीदाराला मदतीसाठी बोलावले। त्याचं नाव आहे विक्रम। हा नवीन हिंदू रेव्हेंजर विक्रम राक्षसाविरुद्ध युद्धात उतरला। विक्रमने त्याच्या आधुनिक शस्त्रांनी राक्षसाचा विनाश केला। एकही राक्षस विक्रमला स्पर्श सुद्धा करू शकला नाही। नारायण, विनायक आणि विश्वनाथ हे तिघे मिळून एका विशालकाय राक्षसाच्या पायांवर वार करीत होते। हे तिघे आणि विक्रम यांनी मिळून त्या एका राक्षसाला धारातीर्थी पाडले। तुलसी आणि गीताने सुद्धा विक्रमच्या सहाय्याने अनेक दुष्ट राक्षसांचा नाश केला। तासांचे हे भीषण युद्ध संपले। अर्धा दिवस उलटला आणि आता संध्याकाळ झाली होती। सगळे राक्षस संपले, शहर वाचले। यावेळी जर हिंदू रेव्हेंजर्सच्या मदतीला विक्रम नसता तर आज राक्षस विजयी झाले असते। हिंदू रेव्हेंजर्सनी विक्रमचे आभार मानले आणि मग सूर्यास्त जवळ येताच विक्रम पुन्हा त्याच्या वाटेला लागला।